पप्पा भूक लागली, चहा हवाय, बाहेर जायचंय, चला. नमस्कार साहेब. नमस्कार म्हणतात पप्पा. अजून किती दिवस साहेबांना बोलता येणार नाही? माहित नाही, कदाचित बोलतील ही, कदाचित नाही. पण तुम्ही उगाच संप मागे घ्यायला लावताय. अहो केलाच ना राडा आपण. तेच करून तर पप्पांची ही अवस्था झाली आहे ना. आता मी सांगेन तेव्हा संप करायचा आणि मी सांगेन तेव्हा मागे घ्यायचा, आणि मी सांगेन तेव्हा तो कारखाना आहे ना, तो जाळून टाकायचा. साहेबांचं कट्टर कार्यकर्ता आहे मी. रागिणी मॅडम, साहेबांसाठी काय पण करायला तयार आहे मी. हा, पण सध्या मी त्या मंत्री पाटलांसाठी धनश्री आहे एवढं लक्षात राहू. हा, पण आपण बदला घ्यायचा रागिनी मॅडम. बापू, तेवढ्यासाठीच तर मी आले परत. माझ्या पप्पांची ही अवस्था करणाऱ्या त्या अनुराधा मंत्री पाटलाला रस्त्यावर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही ही रागिणी शिंदे. मॅडम, अहो द्या की, मी धुतो सायकल. नको, माझी कामं मी स्वतःच करत असते. मला कोणा असिस्टंटची गरज नाही. तुमच्या साहेबांसाठी काम चुकत नाही मी. समर साहेबांवर चिडलाय काय तुम्ही? मी कशाला चिडू? मी चिडकोरायचं म्हणायचंय काय तुम्हाला? मी चिडले मी? छे छे, अहो नाही मग मॅडम, अहो तुम्ही कधी चिडत नाही माहिती की मला. घ्या पाणी आणून द्या मला. हा. काय झालं ग सोनी? आज साताऱ्याचं काय खरं नाही, बहुतेक पूरच येणार आहे. टिबल पावसाळा ह्या वर्षी. सोनी मॅडम, काय झालं व सांगा की. तुझ्या साहेबासाठी काम चुकत नाही मी. स्वतःची कामं स्वतः करत असते ही सुमी. अनुभव पाहिजे मला. बबन, मला म्हणला अनुभव नाही मला. आणि आता जिला अनुभव नाही तिलाच कामावर ठेवलंय. सोनी मॅडम, झालंय काय की तरी सांगा की. मी चिडकोर आहे. चिडल्या मी? चिडल्या? कोण म्हणलं असं? उलट सुमे, तू किती मायाळू, दयाळू, कनवाळ वाटतेस मला. बघ बरं, हाय का नाही? तुझ्या साहेबाला किंमतच नाही माझी. मी कितीदा सांगितलं खोटं बोलत जाऊ नकस, तर नाही. म्हणजे साहेब परत काय खोटं बोललं का तुझ्यावर? बोल. अरे मला एकदा नाही तीनदा म्हणलं तुला राजकारणाचा अनुभव नाही म्हणून, आणि आता अनुभव नसतानाच कामावर ठेवलंय. सुमे, अगं ती पोरगी लय गरजू आहे माहित आहे का, माझ्यासारखीच. होती की एखाद्याचं भलं. अरे मी कुठं नाही म्हणलंय. मला माझ्या नवऱ्याशी मतलब आहे. स्पर्क आहे, स्पर्क आहे. स्पर्क म्हणजे काय ते? तुम्ही तुला स्पार्क म्हणायचं आहे काय? हा तेच ते. अगं लय सोपं आहे. इकडे तुला सांगतो स्पार्क म्हणजे काय. इकडे ये. इथं आहे नाही, इथं खाली आहे नाही. हे बघ, इथं असा स्पार्क प्लग असतो. कसं असतंय, आपण गाडीला चालू करायला किक मारतो का नाही, राम 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 राम, त्यावेळेला का नाही त्या प्लग मधनं असा
पार्क होतो ठिणगी उडती मग लगेच गाडी चालू होती राम 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 राम. राम 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 राम. तुझा स्कूटीला झालाय का रे? मी विचारते काय, तू सांगतोयस काय? आज एक माणूस फारच रुसलंय वाटतं. आज पूर येणार आहे बहुतेक. काय झालंय सुमे? तुझ्या मनाला विचार, काय विचारू तुला जे वाटतंय ते. सुमे? काय झालंय? पहिले तू मला काय म्हणलं होतंस? मला राजकारणाचा अनुभव नाही म्हणून तू मला कामावर घेणार नाही. मग आता काय झालं? अच्छा अच्छा अच्छा, तुला नाही म्हटलं म्हणून चिडलीस का? नाही, तू मला खोटं बोलस म्हणून राग आलाय मला तुझा. अगं असं काही नाहीये ग बाई. मला राजकारणाचा अनुभव नव्हता तरी सुद्धा मी राजकारणात पडलोच की. मला अनुभव नव्हता तरी मी कारखान्याचा चेअरमन झालोच. तसंच मला वाटतंय ती मुलगी खरंच हुशार आहे का? हा आणि गरजू पण आहे अग. सुमे बघ, राजकारणाचा अनुभव पाहिजे ही मम्माची अट होती. आणि आता मम्माच जर तिला होय सांगते तर विचार कर ना तू. खरंच की समी, अगं लय गरजू आणि हुशार पोरगी आहे ती. आणि मनानं तर लय ग भारी आहे ती. तुला बरं आहे का तुझं तिचं मन कळलं रे? हाय काका, माणसं काय फक्त तुला एकटीलाच ओळखा येते ती. सुमे बघ, तू अजिबात चिडू नकोस. अगं मी खरंच खोटं बोललेलो नाहीये. तू सुद्धा नाही का मला काही अनुभव नसताना गरीब हुतकरू मुलगा म्हणून कारखान्यावर कामाला लावलं होतंस की नाही? लावलं होतंस ना? तसंच आहे. त्यामुळे आता चिडू नकोस आणि आम्ही कारखान्यावर जाऊ का आता? हा, नीट जा. बबन बबन समोर एक मिनिट. अरे आज जरा बबनला माझ्यासोबत थांबू दे का, माझं महत्वाचं काम आहे. मग साहेबांच्या संकट कोण? अरे साहेबांची नवीन असिस्टंट आहे ना, तिला का फुकटचा पगार देतो का आपण? तू थांब, चालेल ना समोर? हो चालेल ना, मी जातो कारखान्यावर. हो. बाय बाय सुमे. बाय. चल जा. बबन आपल्याला आज एका सिक्रेट मिशन वर जायचंय. कसलं? अरे ती समरची नवीन असिस्टंट आहे ना, तिची कुंडली काढायला सांगितली ताई मॅडमनी. मामासाहेब परत कशाला त्या कुंडलीच्या नादाला लागताय तुम्ही? बबन, ताई मॅडमचा विश्वास आहे या गोष्टींवर आणि आता ताई मॅडमला कुठली रिस्क नकोय. आपण मामासाहेब त्या धना मॅडम माहिती का नाही, स्वभावानं लय म्हणजे लय व भारी आहे. धना मॅडम स्वभावानं चांगली आहे आणि गरजू पण आहे त्या माझ्यासारख्याच. बबन, ताई मॅडमनी सांगितलेली जबाबदारी गुपचूप पार पाडायची, नाही तर आपल्याला गरजू व्हायची वेळ येईल. चल एक मिनिट. सिक्रेट मिशन. पप्पा मी येते. काय हवंय पप्पा? मला मला उशीर होतोय. चहा हवाय? नाश्ता? बापू नाश्ता दिला नाही अजून. हे काय आणतच होतो. काय आणत होतो? हे घे. काय झालं?
पाणी हवंय? मग माझा राग आलाय का पप्पा? मी घेतलेला निर्णय तुम्हाला पटला नाहीये म्हणून? का पटला नाही? पप्पा पप्पा शांत व्हा, पप्पा शांत व्हा. बापू बघ ना. पप्पा हो हो पप्पा हो. थांबा जरा. सांगा काय बोलायचंय तुम्हाला? अनुराधा. तुम्हाला दुसरं नाव सुचत नाही का हो पप्पा? अनुराधा मंत्री पाटील. पुढे क ख ग घ ड स छ ज ध ट ठ ड ढ न स फ ब ब ब बदला घ्यायचा आहे. हे सुद्धा पाठ आहे मला. पण मला सुद्धा बदला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तर आले ना मी. पप्पा पप्पा शांत व्हा. बोला. क ख हा ही खू खून? अनुराधा मंत्री पाटीलचा खून? पप्पा मला माहितीये तुम्ही मला डायरेक्ट भिडायला सांगताय, पण तुम्ही तेच केलं आणि बघितलं ना काय होऊन बसलं. पोलिसात जाऊ म्हटलं तर नाही म्हणता. हे बघा बदला घ्यायचाय बदला. पण आता तुमचा जो रुबाब आहे ना तो प्लीज खिशात ठेवा आणि मला माझ्या पद्धतीने काम करू द्या. रागिनी मॅडम काय होते साहेबांना? त्यांना काही होत नाहीये. मला लाज वाटतेय माझी. त्या बाईचा मी बदला घ्यायला हवा, तिचा खून करायला हवा. त्या अनुराधा मंत्री पाटीलकडे मी कामाला जाते आणि हेच आवडलं नाहीये पप्पांनी. मी नेबळट आहे, भित्री आहे असं वाटतंय ना तुम्हाला? त्या समाधानासाठी मी आता हो म्हणतेय, पण मी तुमच्यासारखी बेअक्कल नाहीये. आणि आता मी जे काही करते ना ते चुपचाप बघत राहायचं. राग राग आणि नंतर भीक माग. याचा अनुभव घेतलाय ना तुम्ही. परत तेच. तुम्हाला त्या अनुराधा मंत्री पाटीलचा जीव घ्यायचा आहे ना, तर त्या बाईचा जीव तिच्या मुलात म्हणजे समर मध्ये अडकलाय. त्या समरचा जीव त्या येडछाप सुमी मध्ये. मी सुरुवात त्या सुमीपासून करणार. हे सगळं प्रकरण तिच्यामुळे सुरू झालं आणि जेवढा त्रास तुम्हाला झालाय ना पप्पा, त्याचा 100 पट हाल मी त्या मंत्री पाटील घराण्याचं करणार आहे. पण सगळं माझ्या पद्धतीने. आणि पप्पा त्या अनुराधा मंत्री पाटीलची घमेंड मी अशी जिरवते ना ती फक्त बघत बसा तुम्ही. बापू पप्पांना आत घेऊन जा. होय. हे सगळं काय आहे? हा, किती दिवस साफ केलं नाहीये हे? परवाच साफ केले मॅडम. हो, मग ही घाण कसली आहे ही? घाण नाही, पाला येऊन पडलाय आत. मी सांगतेय ना घाण आहे म्हणून. मग हे लगेचच्या लगेच साफ झालं पाहिजे, औषध टाकून. चल सुरुवात कर. हा लगेच करतो. ताई मला त्या ना आता. हे सर रस्त्यावर चहा प्यायल्यासारखं इथं उभं राहून चहा पिऊ का मी? नाही तर नाही. मग कसं आहे? ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वाण नाही पण गुंड लागला. रस्त्यावरची माणसं घरात आल्यावर दुसरं काय होणार आहे म्हणा. चल आत घेऊन चलते.
गुरुजी उतरा उतरा लवकर उतरा. गुरुजी उतरा की आता काय आमंत्रणाची वाट बघ. अहो मामासाहेब तुम्ही उतरल्याशिवाय मी कसा उतरणार? अय्यो काय करत की सांगायचं नाही का आधी तसं. उतरू का? अहो उतरा की आता. अहो थांबा जरा गुरुजी. आणि आता ऐक नाही पळून मिळून जायच्या भानगडीत पडू नका बरं का. एकतर तुम्ही लय आमचा घाम काढलाय. मला परत जाऊ दे. मला कशाला आणलं इथं? मी ज्योतिषाचा नाद सोडून दिलाय. हे बघा आमचं काम आधी करा आणि मग काय सोडायचं ते सोडा. चला ये इकडे. बस ये इकडे ये. बस मला जाऊ द्या. चला चला चल चल. असं काय करताय? मला जाऊ दे ना. ए बबन अरे अरे सोड की मला. अरे जाऊ दे ना. गुरुजी हा कागद घ्या. याच्यावर मुलीचं नाव जन्मतारीख सगळं लिहिलेलं आहे. आता एक मस्तपैकी कुंडली तयार करा. हा चला काम चालू करा. बबन तू यांच्यावर लक्ष ठेव. मी आलोच ताई मॅडमला घेऊन. गुरुजी बसा बसा पडदेशी बसा. बसा बसा. हा करा सुरू करा पडदेशी. चला. ए बबन अरे मागच्या वेळेला मी पत्रिका तयार केली तर काय हाल झाले होते माहिती ना तुला? आता परत मला कशाला त्याच्यात ओढताय? हे बघा सांगते गुरुजी ही पान कसं आहे ती कळल्याशिवाय तुमचं हितनं पान हलणार नाही बघा. करा करा सुरू करा लवकर. करा लवकर. या ते सगळं उघडा. हो 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 थांब जरा. कसे आहे पत्रिका कसे आहे? अरे तयार तर करू देत पत्रिका बबन. काय घ्यायला लावली? उशीर लागतो नाही का? सांगते गुरुजी ही पत्रिका तयार झाली का नाही? ही पत्रिका आणि माझी पत्रिका जुळते का तेवढी बघा बरं का प्लीज. गपची जरा थांब ना. मला करू देत ना. करा करा लवकर करा. अरे काय बबन धडपडतोयस तू? करा करा. करू का नको मी? नाही तुम्ही करा. मग ताई मॅडमला तुलाच तोंड द्यावं लागेल बरं का? करा लवकर करा. बघ कर तूच कर. झाली एकदाची पत्रिका तयार. झाली माझ्या संग जुळतंय माझ्या संग. बबन तू या पानाच्या नादाला लागू नको बरं का? का? फार डेंजर पान आहे. त्याच्यापासून लांब राहा. ताई मॅडम नमस्ते. ताई तू दिलेली जबाबदारी पार पाडली आहे बरं का मी. हा माणूस का आला इथे? ताई तूच मला जबाबदारी दिली होतीस ना. गुरुजी सांगा पटपट. ताई मॅडम हे पान फार डेंजर आहे बरं का? तुम्ही यापासून लांब राहा. ह्यातले सगळे ग्रह अमंगळ आहेत. नरसू काय आहे? जबाबदारी तूच म्हणालीस ना त्या मुलीची कुंडली काढून आण म्हणून. नरसू तुला काही डोक्याचा भाग आहे का नाही? काय झालं ताई आता तू म्हणालीस म्हणून मी घेऊन आलो यांना. अरे कुंडली काढ म्हणजे ती मुलगी कोण आहे, कुठून आली आहे, कुणाबरोबर राहती आहे, कुठे राहतीये ही माहिती काढ. तू या खोटारड्या माणसाला इथे घेऊन आलास. अच्छा असं झालं बाबा. तरी मी म्हणत होतो की माहिती काढूया पण बाबा यांनी केला घोटाळा सगळा. म्हणजे हा म्हणाला कुंडली म्हणजे हीच कुंडली. मी गप्पा बस. अजिबात बडबड करायची नाही. काय अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? ताई तू काय काळजी करू नको. मी काढून आणतो माहिती. गुरुजी तुम्ही काय तुमचा डाव विस्कडून इथे बसलाय? आले लगेच कुंडली करत तोंड वर करून. चला चल ठीक आहे. काय दक्षिणा बिक्षिणा मिळणार नाही. चला चल 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 चल. ताई मॅडम तुम्ही ह्या पानाच्या नादाला लागू नका बरं का? हे फार डेंजर पान आहे. तुमची सगळी रमी फिसकडून टाकणारे पाणी. तुझ्यासारख्या खोटारड्या माणसावर माझा अजिबात विश्वास नाही. चल चालायला लाग इथून. चला चला चल चल. ताई तू काय काळजी करू नको. मी माहिती काढून आणतो. हा चल चल. सोडा ना जायचंय ना आता. हो हो खऱ्याची दुनियाच राहिली नाही. अहो सांगते गुरुजी तुम्ही साध्या बोळ्या गरजू पोरगीला जर डेंजर म्हणल्यावर ना असंच होणार की. हे बबन लवकर चल बाबा. ताई काहीतरी सांगेल परत. चल चल लवकर.
पायवर घेऊन चल 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 नीट बसा